ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार असा पाऊस सुरू आहे आणि खास करून खडकवासला धरण क्षेत्रामध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आलेला आहे। मात्र सध्या शहर आणि जिल्ह्यातली काय नेमकी परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आता आपल्या सोबत पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, त्यासोबतच जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी देखील आता आपल्या सोबत आहेत। जिल्ह्यातली नेमकी काय परिस्थिती आहे ती आपण सुरुवातीला जिल्हाधिकाऱ्यांकडून जाणून घेऊयात। सर, काय नेमकी परिस्थिती आहे? शहरात आणि ग्रामीण भागात देखील मुसळधार पाऊस कोसळताना दिसतोय। मागचे 2-3 दिवसापासूनच कंटिन्युअसली पाऊस आहे, रेड अलर्ट आहे, ऑरेंज अलर्ट पण आहे शहरामध्ये आणि त्याच्यामुळे घाटा क्षेत्रामध्ये पाणी जास्त पडल्यामुळे डॅम एरियामध्ये पाणी खूप वाढलेलं आहे आणि शहरामध्ये सुद्धा पाऊस असल्यामुळे इथे पाणी जास्त आहे। मात्र सुरुवातीपासून आम्ही थोडा नियोजन हा पद्धतीने करून ठेवला होता की इरिगेशनचे जे सर्व आपले डॅम आहे त्या ठिकाणी बफर स्टॉक तयार ठेवला होता। त्याचा अर्थ असा आहे की मागच्या वर्षी जेवढा आमच्याकडे पाणी होता आताची वेळी त्याच्यापेक्षा आम्ही प्रत्येक वेळी कमी ठेवलेलं आहे आणि म्हणून त्याचा फायदा आम्हाला यावर्षी झाला की जरी पाऊस मागच्यापेक्षा जास्त पडला तरी फ्लडची परिस्थिती कुठेही अजून निर्माण झालेली नाही आहे। आता 30,000 क्युसेकने आम्ही खडकवासलाचं पाणी सोडणे चालू केलेलं आहे। 35,000चा इशारा ऑलरेडी आम्ही दिलेला आहे। आमच्या पर्यटन यावर्षी एवढाच आहे की कुठेही फ्लडची परिस्थिती निर्माण नाही झाली पाहिजे। याच्याशिवाय महापालिकाने सर्व जिल्हा परिषद नगर परिषदने सुद्धा त्याच्या भागामध्ये आधीपासूनच म्हणजे मान्सून प्रिपरेशनच्या अनुषंगाने सर्व नाले वगैरे ओपन करून ठेवले होते, एन्क्रोचमेंट पण काढले होते। तर त्याच्यामुळे जे पाणी जे शहरामध्ये शिरायचो तो यावर्षी शिरला नाही, कारण काय की ते नालेद्वारे वाहून गेला। कोऑर्डिनेशन सर्व डिपार्टमेंटने आमचं चांगलं आहे। आता 2 वाजेसुद्धा आम्ही आजच मीटिंग पण झाली सर्व डिपार्टमेंटसोबत। कुठल्याही प्रकारचा फ्लड परिस्थिती जास्त पाऊस असूनही यावर्षी निर्माण झाला नाही, तर त्याचं एक समाधान आपण म्हणू शकतो। पुढे पण आमचा हाच प्रयत्न राहतील की आम्ही थोडासा सर्व जे डिपार्टमेंटमध्ये कोऑर्डिनेशन आणि इरिगेशनचा जे फ्लो आहे ते हा पद्धतीने ठेवू की पाणी एकत्रित वरपासून आणि फ्लड इरिगेशनच्या डॅममधून एकत्रित नाही आला पाहिजे। ते जर आला तर मात्र निर्माण होते प्रॉब्लेम। आणि याच्यामध्ये सुद्धा खडकवासला आणि पवना आणि मुळशी त्याच्यामध्ये गॅप ठेवतोय, जेणेकरून काय की एकाचं पाणी दुसऱ्याला बॅक नाही मारला पाहिजे। तर हे सर्व नियोजन असल्यामुळे अजून तरी कुठे फ्लडची परिस्थिती निर्माण झाली नाही आहे, तरीसुद्धा पावसाचा अंदाज घेऊन आम्ही वॉच ठेवत आहोत। IMDचा जे आता अनुमान आहे ते असं आहे की उद्यापासून शहरामध्ये पाणी येलो अलर्टमध्ये जातील आणि ग्रीन अलर्टमध्ये जातील नंतर, आणि घाटा क्षेत्रामध्ये पण उद्या संध्याकाळीपासून पाणी कमी होतील। सर, मग काही लोकांना किंवा जे काही धरण क्षेत्र किंवा नदीपात्रालगत असणारे जे काही नागरिक आहेत गावात त्या काही लोकांना स्थलांतरित केले, असं काही आकडा आहे? किती लोकांना आपण स्थलांतरित केलं सुरक्षित स्थळी वगैरे? आणि जास्त ठिकाणी लोकांना शिफ्ट करण्याची आवश्यकता ह्यामुळे नाही झाली, कारण काय की फ्लडची सिच्युएशन ही थोडासा वेगळ्या पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने कोऑर्डिनेशन असल्यामुळे निर्माण होऊन दिलेली नाही आहे। तर मात्र ज्या ठिकाणी धोकाचे बिल्डिंग्स आहे स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये जे निघाले होते त्या ठिकाणचे लोकांना त्या विभागाचे शिफ्ट केलेलं आहे, पण ओव्हरऑल जास्त काही शिफ्टिंगची अजून आवश्यकता लागली नाही आहे। आज आम्ही काही ठिकाणी हा निर्देश दिलेले आहे की ज्या ठिकाणी फ्लड प्रवण होऊ शकतो त्या भागाचे लोकांना शाळामध्ये शिफ्ट करण्याचे डायरेक्शन आम्ही काही भागामध्ये दिलेले आहे। तर त्याची अंमलबजावणी ग्रामीण क्षेत्रामध्ये काही ठिकाणी होत आहेत। ओव्हरऑल जास्त काही आपण लोकांना शिफ्ट केलेलं नाही अजूनही। शाळांच्या बाबतीत असा काही विचार करतोय प्रशासन? काही असं ग्रामीण भागात खास करून पाऊस होता नाही, अजून तरी आम्ही शाळा बंद करण्याचा निर्णय नाही घेतलेला आहे, कारण काय आहे की पाऊस आज दुपारीपासून कमी झालेला आहे आणि उद्याच्या IMDचं जे प्रेडिक्शन आहे ते आहे की पाणी कमीच असणार आहे पाऊस, म्हणून आपण शाळा अजून तरी बंद करत नाही। धन्यवाद सर। तर जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या सगळी जिल्ह्यातली माहिती दिलेली आहे। पालिका आयुक्त नवल किशोर राम देखील आता आपल्यासोबत। शहरातली नेमकी काय परिस्थिती आहे आता? कारण शहरात एकूण जो काही पाण्याचा जो काही फ्लो आहे तो वाढवण्यात आलेला आहे खडकवासला धरणातून, आणि आत्ता जी काही माहिती आलेली आहे ती जवळपास 35,000पर्यंत हे वाढवण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्या काही मागच्या काही वर्षांमध्ये ज्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं होतं तशी परिस्थिती यावेळी उद्भवण्याची शक्यता आहे? मागील 2 दिवसपूर्वी राज्य शासनाकडून आमच्याकडे अलर्ट आला होता। अलर्टमध्ये असा होता की काही भागात मोठा पाऊस होण्याची शक्यता आहे। त्याच्यामध्ये मराठवाडा किंवा मतलब कोकणचे काही एरिया, वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये, पुण्याला सुद्धा म्हणजे चांगला पाऊस होईल असा आम्हाला अंदाज होता आणि त्या हिशोबाने होत पण आहे। पण बेसिकली हा पाऊस असा पण नाही आहे की याच्यामध्ये फार जास्त आम्हाला त्रास होत आहे। तुम्ही स्वतः पाहू शकता की पाऊस सतत असताना सुद्धा
सतत होत असतानासुद्धा आता रोडवर काही वॉटर लॉगिंग वगैरेचा जास्त प्रॉब्लेम दिसत नाही. दुसरं असं आहे की इथे महापालिकेने वेळेवर सगळे गोष्टी कारवाई केल्यामुळे आज आमच्याकडे लो लाईंग एरियामध्ये सुद्धा म्हणजे पाणी खूप जास्त असं झालं नाही जसं नेहमी होत असते. आपलं जो सर्वेक्षण आहे जो आपण वेळोवेळी केलेला आहे त्या अनुषंगाने 228 एरियाज आहे म्हणजे पर्टिक्युलर पॉकेट ज्या ठिकाणी आम्हाला फार इथे लक्ष ठेवावं लागतं. आणि आज अशी परिस्थिती आहे की जवळपास 40%-50% एरियामध्ये खूप कायमस्वरूपी स्वरूपाचे काम झाल्यामुळे तिथे प्रॉब्लेम होत नाही. ते स्टॉर्म वॉटरचं काम असेल किंवा म्हणजे ड्रेनेजचं काम असेल किंवा थोडासा नालाचा जे काही साफसफाई त्या भागात. सरासरी जर तुम्ही एकत्रित पाहिलं तर पूर्ण शहरात वेळेवर नाला सफाई तसेच स्टॉर्म वॉटर क्लिनिंग असेल किंवा ड्रेनेजमध्ये काही टाईप हे सगळे मेकॅनिकली जे काही काम करतो सगळे आपण केलेलं आहे. त्याचा इम्पॅक्ट नक्कीच चांगला यावेळी दिसते. पण शेवटी कसं आहे की पुणे हा जो शहर आहे शहरात आमच्याकडे 44 किलोमीटरचा रिव्हरचा बेट पण आहे. म्हणजे रिव्हरचा लेंथ जर पाहिलं मुलामुठाचा आणि खडकवासला किंवा बाकी जे आमचे धरण आहे त्याच्यामध्ये पाण्याचं काय प्रमाण आहे त्याच्यावर सुद्धा आम्हाला बरेच काही गोष्टी त्याच्या अनुषंगाने नियोजन करावं लागते. आज त्या एरियामध्ये सुद्धा खूप जास्त पाऊस होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात म्हणजे 30,000 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलेलं आहे. आपल्याकडे ऑलरेडी काही ट्रेडिशनली लो लाईंग एरिया आहे जसं की एकतानगरी आहे, खिलारे बस्ती, पाटील स्टेट किंवा सिंहगडचे काही भाग वरते. सर्व एरियामध्ये आमचे टीम खूप अलर्टेड आहे. लोकांना सेन्सिटाईज करण्यात आलेलं आहे. रात्रीसुद्धा आमच्या लोकांनी सर्वांना सांगितलेलं आहे की आपण काळजी घ्या. गरज पडली तर आम्ही रिहॅब कॅम्प्स पण सुरू करू शकतो. त्याचं पण ऑलरेडी प्लॅनिंग आपण केलेलं आहे. सर्वात महत्त्वाचं आहे की जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर इरिगेशन डिपार्टमेंटसोबत खूप चांगलं असं कोऑर्डिनेशन ठेवण्यात आलेलं आहे. म्हणून आम्हाला वेळेवर सगळी गोष्टी कळते की कधी किती पाणी येऊ शकतं. याच्याद्वारे आम्हाला सर्वात मोठा फायदा असा होत आहे की आम्हाला अचानकपणे काही करण्याची गरज पडत नाही आणि आम्ही खूप भरपूर वेळ आम्हाला मिळते करायला नियोजन. आता वेळ प्रसंगी जे काही आम्हाला करावं लागेल त्यासाठी सर्व जे काही यंत्रणा आहे त्यांना आम्ही अलर्ट केलेलं आहे. NDMAच्या बाबतीत एवढे आहे की आमच्याकडे आज रोजी 2 ते 2.5 कोटीचा प्रकल्प तयार आहे आणि मला वाटतं की येणाऱ्या पिरियडमध्ये पुणे शहराला स्पेशली जो धोका असतो ते मोठ्या पाऊसमुळे त्याच्यावर मात करण्यासाठी आमची चांगली तयारी आहे. आपण काही तसं काही अलर्ट किंवा नदीपात्राच्या लोकांना किंवा असं काही हे केलंय प्रशासनाच्या माध्यमातून? हे मागील 2 दिवसपासून सुरू आहे. आमचे वॉर्ड ऑफिसर किंवा आमचे जे शिफ्टिंग वगैरे क्षेत्रीय नाही शिफ्टिंगची तयारी झालेली आहे पण शिफ्टिंग अजून कोणाला म्हणजे करण्याची गरज पडली नाही. एकतानगरी वगैरेमध्ये काही होऊ शकते प्रॉब्लेम त्या बाबतीची तयारी आमच्याकडे आहे. तर आपण ऐकले पालिका आयुक्त त्यासोबतच जिल्हाधिकाऱ्यांनी या सगळ्या संदर्भात माहिती दिलेली आहे. प्रशासन सतर्क आहे. नेमकी काय परिस्थिती होईल त्या दृष्टिकोनातून ही सगळी यंत्रणा सज्ज असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.